तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी मध्ये आता ई-केवायसी भरपूर बहिणींनी सक्सेसफुल सबमिट केलेली आहे. त्यांचा आधार नंबर टाकून त्यांना ओटीपी आला, पतिवडिलांचा आधार नंबर टाकून ओटीपी आला. त्यानंतर शेवटच्या पेजवर होय नाही ऑप्शन सिलेक्ट करून त्यांनी ई-केवायसी सबमिट केली. पण काही बहिणींना बघा, आता काही बहिणींना आधार नंबर, लाभार्थी आधार क्रमांक या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर बघा, मी तुम्हाला लाईव्हच दाखवत आहे. आधार नंबर टाकला, सेम टू सेम कॅप्चा कोड टाकला, सहमती दिली, ओटीपी पाठवावर क्लिक केलं. आता क्लिक केल्यानंतर बघा, मी सुद्धा त्या बहिणीची ई-केवायसी करताना हे रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवत आहे. तर या ठिकाणी ऑप्शन काय आलं, हा आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. हा आधार क्रमांक किंवा सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही, अशा प्रकारचं रेड पॉपअप जे आहे ते लाडक्या बहिणींना ई-केवायसी करताना येत आहे. त्यामुळे अजूनपर्यंत भरपूर लाडक्या बहिणींची ई-केवायसी पेंडिंग आहे, कारण पुन्हा पुन्हा प्रयत्न करून सुद्धा अशा प्रकारचं पॉपअप येत आहे. मग योजनेच्या पात्र यादीतच समाविष्ट नाही, मग आमचा अर्ज रद्द केला का, किंवा आम्हाला शासनाने अपात्र केलेला आहे का, हा प्रश्न सुद्धा लाडक्या बहिणींना पडलेला आहे. पण या ठिकाणी बघा, आता ट्विस्ट काय आहे, या ठिकाणी हा ऑप्शन तर येत आहे, हा ऑप्शन येऊन सुद्धा त्या बहिणींना आतापर्यंतचे पूर्ण हप्ते मिळालेले आहे. जवळपास ऑक्टोबर महिन्यापर्यंतचे पूर्ण हप्ते त्या बहिणींना मिळालेले आहेत. तरी असून सुद्धा त्या बहिणींना अशा प्रकारचं रेड ऑप्शन येत आहे, आधार क्रमांक पात्र यादीत नाही, त्यामुळे त्यांची केवायसी पुढे जात नाही. आणि यामध्ये काही बहिणी अशा सुद्धा आहे की जुलै महिन्यापासून त्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहे, पैसे आलेलेच नाही. जुलै महिन्यापासून पैसे बंद झालेले आहे आणि त्या बहिणींना सुद्धा अशा प्रकारचं ऑप्शन येत आहे. तर आता त्या बहिणींनी काय करायचं, तर 2 मिनिटांमध्ये तुम्हाला समजून सांगतो की कोणत्या बहिणींनी काय करायचं आहे. आता या ठिकाणी बघा, काही काही बहिणींचा टेक्निकल प्रॉब्लेम सुद्धा या ठिकाणी आहे. वेबसाईटवर टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे हा ऑप्शन येत आहे. तुम्ही पुन्हा 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 आधार क्रमांक टाकून प्रयत्न करा, आधार क्रमांक टाकून प्रयत्न करायचा आहे. मग तरीही जर तुमचा हाच प्रॉब्लेम जर येत असेल, आता हाच प्रॉब्लेम येत असेल आणि जून जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंत पासून तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसेल, आतापर्यंत पैसे आले नसेल, तर मग तुम्हाला शेवटचा ऑप्शन एकच असणार आहे की महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे. मी 2 ते 3 दिवसाआधी वर्धा येथील, आता जिल्हा वर्धा येथील महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये मी गेलेलो होतो. आता हे कार्यालय बघा, आता कधी कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा असू शकते, म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा याचा विभाग असू शकते, किंवा तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा विभाग असतो, जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा विभाग असतो. पण तुम्हाला जायचं आहे जिल्ह्याच्या ठिकाणी. जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन एकतर कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ते ऑफिस असेल किंवा बाहेर कुठेतरी असेल, पण महिला व बाल विकास विभाग कार्यालयाचा पत्ता तुम्हाला जिल्हा अधिकारी कार्यालयामधूनच मिळणार. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी भेट द्यायची आहे, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक दाखवायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती देतील की तुमचा अर्ज रद्द झाला आहे का, तुमचा अर्ज कशामुळे रद्द झाला, तुमचा अर्ज रद्द झाला आहे की नाही, कोणत्या महिन्यापासून तुमचे पैसे बंद झाले, किंवा किंवा कोणत्या कारणामुळे अजूनपर्यंत तुमचे पैसे थांबलेले आहे, त्यामध्ये केवायसीचा प्रॉब्लेम आहे का, किंवा तुम्हाला अपात्र करण्यात आलेला आहे का. पूर्ण प्रश्नांची उत्तरे, पूर्ण टोटल प्रश्नांची उत्तरे तुम्हाला महिला व बाल विकास विभाग तुमच्या जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये मिळेल. तुम्हाला त्या ठिकाणी आधार क्रमांक घेऊन जायचा आहे. कारण मी सुद्धा वर्धा जिल्हा येथील महिला व बाल विकास विभाग या ठिकाणी गेलेलो होतो. त्या ठिकाणी सुद्धा भरपूर लाडक्या बहिणी आलेल्या होत्या, आपापला प्रॉब्लेम घेऊन त्या सांगत होत्या आधार क्रमांक दाखवून, आणि ते अधिकारी त्यांना मार्गदर्शन करत होते आधार क्रमांक देऊन की या कारणामुळे तुमचे पैसे बंद झाले, त्या कारणामुळे तुमचे पैसे बंद झाले, हे डॉक्युमेंट सबमिट करा, ते डॉक्युमेंट सबमिट करा, म्हणून त्यांना मार्गदर्शन मिळत आहे. पण आता तुम्हाला जर ई-केवायसी मध्ये सेम हा प्रॉब्लेम येत असेल, पैसे येतच आहे पण तुमची ई-केवायसी होत नाही, किंवा पैसे जून महिन्यापासून पैसे आलेले नाही तरी पण हाच प्रॉब्लेम येत आहे, तर तुम्हाला महिला व बाल विकास विभाग कार्यालयात जायचं आहे. त्या ठिकाणी ते लोक वेबसाईटवर ऑनलाईन चेक करतात तुमचा आधार नंबर टाकून आणि तुम्हाला पूर्ण प्रश्नांची उत्तरं देतात. तुम्हाला एक वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे, मग तुमचे पूर्ण प्रश्न या मुद्द्यावरचे जे आहे ते 100% क्लिअर होऊन जाईल. तर लगेच आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये आपला आधार क्रमांक घेऊन भेट द्या आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. जर तुम्हाला पुन्हा पुन्हा ई-केवायसी मध्ये प्रॉब्लेम होत असेल तर. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.